म्हटलं की राजन साहेबांचं आमचं स्वागत आहे राजन साहेबांकडून तर शिंदे सेनेच्या नेत्यांकडनं देखील म्हणणं आहे की राजन साहेब जर आले तर आमच्याकडून स्वागत आहे. ते भाजप पक्षांच्या नेत्यांचं मत असेल. काल शिंदे गटाचे आबिटकर देखील तसंच म्हणालेत की जर राजन साळवी येणार असतील तर आम्ही त्यांचं नक्कीच स्वागत करू. म्हणजे कोणी आले तर जे कोणी येतील त्यांचं आम्ही सगळ्यांचं स्वागत करू. कसं आहे, पक्षात येणाऱ्या माणसाचं प्रत्येकाचं स्वागत करणं हे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाचं कर्तव्य असतं. त्या भावनेने त्यांच्या त्या भावना असतील. परंतु निश्चितपणे संपूर्ण मतदारसंघामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, कोकणामध्ये असेल, ज्या पद्धतीने मी संघटन कौशल्याने काम केलं त्या कामाच्या पोचपावतीवरती त्यांच्या त्या अपेक्षा असतील. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के असे म्हणाले की शिवसेना उभाटा गटाचे सर्व आमदार जे निवडून आलेले आमदार आहेत किंवा जे नाराजी माझी आधी उभाटा नाही आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे असं आमचं पक्षाचं सुंदर असं नाव निवडणूक आयोगाने आम्हाला दिलेलं आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे म्हणजे आमदार माझे आमदार हे सुद्धा आता शिवसेनेत येण्यात इच्छुक आहेत असं नरेश. मी आपल्याला सांगितलं प्रत्येकाचं ते वैयक्तिक मत असेल, पण माझं मत, माझ्या भावना ह्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत. माझ्या मतदारसंघातल्या आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या जनतेच्या भावना महत्त्वाच्या आहेत. या बाबतीमध्ये याच्या आधीसुद्धा अनेकदा चर्चा झाली. मी आता माझ्या मतदारसंघामध्ये रोजच्या कार्यपद्धतीतून जात आहे. त्या ठिकाणी माझे अनेक पदाधिकारी भेटतील, माझी चर्चा करतील आणि ह्या आजच्या असलेल्या तुमच्या माध्यमातून, प्रसारमाध्यमातून जे तुमच्या लोकांपर्यंत संदेश पोचलेला आहे त्या बाबतीमध्ये माझी पदाधिकारी मतदारांशी संपर्क साधतील आणि त्या दृष्टीने नक्की मी भविष्यामध्ये मार्गक्रमण करेन अशा तऱ्हेच्या माझ्या भावना आहेत. पण साहेब, निवडणूक झाल्यानंतर तुमच्याकडे वरिष्ठ नेत्यांनी कोणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? कारण असं म्हटलं जातंय की अजूनही तुमच्या बाबतीत जे आहे तसं संपर्क साधण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. पराभवानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबई मातोश्री या ठिकाणी सर्व आमच्या पराभव झालेल्या उमेदवारांची मीटिंग घेतली होती. त्या बैठकीमध्ये एक कशा तऱ्हेने पराभव झाला, त्याची कारणं काय, त्याचं आत्मचिंतन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि त्या दृष्टीने योग्य त्या सूचना त्या ठिकाणी आम्हाला देण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून त्या पद्धतीने वरिष्ठ असा तोच आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तुमच्याशी भाजपकडून संपर्क झालेला आहे का? म्हणजे तुम्ही मगाशीच बोललात पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारतात. दगड मारणार